हे बघा, तर इथे आपल्याला आधी क्रिस्टल बनवायचं आहे, तर त्यासाठी मी इथे डबल क्रोशियाचे 3 खांब घेत आहे. 1 2 3. तर मी इथे हाफच घेतलेले आहे. त्यानंतर याला 3 याच्यातून घेऊन पॅक करून देते आणि 3 चेन 1 2 3 आणि जिथे आपण पॅक केलं होतं तिथे जॉईन करून देत आहे. हे बघा अशा प्रकारे. तर इथे खाली आपला क्रिस्टल तयार झालेला आहे आणि वरती ही नॉट तयार झालेली आहे. तर सेम प्रोसिजर आपल्याला करत न्यायची आहे. दोन आणि 3 झाल्याच्या नंतर परत 4 याच्यातून घेऊन इथे पॅक करून द्यायचं आणि वर 3 चेन 1 2 3 परत जिथे घेतलं होतं तिथेच पॅक करून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे. तर इथे आपला मी इथे 4 कंप्लीट केलेले आहे फुल. तर अजून आपल्याला इथे 2 हे कंप्लीट करून घ्यायचे आहे. हे बघा इथे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मी इथे जॉईन करून देते आणि हा धागा कट करून घेते आपल्याला इथे. तर हे बघा किती छान असे आपले फुलं तयार झालेले आहे. तर यानंतरच्या राऊंडमध्ये आपल्याला खालच्या साईडने विणत न्यायचं आहे. तर त्यासाठी मी याला उलटं करून खालच्या साईडने धागा हा जॉईन करून घेते. हे बघा. त्यानंतर इथे आपल्याला 2 विलायची विणून घ्यायची आहे. हे बघा इथे 1 विलायची झालेली आहे आपली तयार. त्यानंतर 1 चेन, त्यानंतर परत दुसरी विलायची. हे बघा इथे आपली दुसरी विलायची झालेली आहे. त्यानंतर 5 चेन 1 2 3 4 5. पाच चेन झाल्याच्या नंतर बघा इथे 2 विलायची झाल्याच्या नंतर इथे 7 चेन झाल्याच्या नंतर परत इथे 2 विलायची. हे बघा अशा प्रकारे. तर हे बघा मी इथे 4 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. हे बघा आधी आपण 2 विलायचीचे 6 राऊंड कंप्लीट केले होते. हे बघा इथे 1 2 3 4 6 राऊंड 1 2 3 4 5 6. त्यानंतर मी इथे 12 केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर इथे 2 विलायची घेतली आणि इथे 5 चेन, परत इथे 2 विलायची 5 चेन, परत इथे 2 विलायची 5 चेन, 2 विलायची 5 चेन, परत 2 विलायची 5 चेन. तर असा मी राऊंड तयार केलेला आहे 12 विलायचीचा. त्यानंतरच्या राऊंडमध्ये पण सेम विलायचीच्या जागी विलायची आणि इथे 8 चेन
सॉरी 6 चेन, परत इथे विलायची, इथे 6 चेन, इथे विलायचीच्या जागी विलायची, इथे 6 चेन. तर तो राऊंड मी कंप्लीट केला. नंतरच्या राऊंडमध्ये परत जिथे विलायची केली होती तिथेच विलायची 8 चेन, परत विलायची 8 चेन, विलायची 8 चेन, विलायची 8 चेन. तर असा राऊंड तोही कंप्लीट केला. त्यानंतर जो चौथा जे राऊंड होता तर तो पण सेम तसाच केला मी. इथे 2 विलायची 10 चेन, 2 विलायची 10 चेन, अशा प्रकारे तोही राऊंड मी इथे कंप्लीट केलेला आहे. बघा तुम्ही मागून पण किती छान असं झालेलं आहे. त्यानंतर इथे मी धागा कट करून घेतलेला आहे. हे बघा धागा कट केलेला आहे. तर इथे आपल्याला असे फुलं तयार करायची आहेत. तर आधी आपण 6 फुलं तयार केले, म्हणजेच इथे आपले 6 राऊंड झाले होते. तर 6 राऊंडवर 6 फुलं केले. तर इथे आपले 12 राऊंड झालेले आहेत. तर 12 राऊंडवर आपल्याला 12 फुलं तयार करायची आहेत. हे बघा त्यानंतर मी इथे धागा चेंज करत आहे. तर इथे आपण जसे 8 खांब तयार केले तसेच इथे आपल्याला 8 खांब तयार करून घ्यायचे आहेत सिंगल क्रोशियाचे. हे बघा 1 2 3 4 4 5 6 7 आणि 8. हे बघा 8 खांब. त्यानंतर एक चेन घेऊन हा धागा कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. तर इथे आपला एक तयार झालेला आहे. तर तसेच आपल्याला इथे 12 तयार करून घ्यायचे आहेत. प्रत्येक याच्यावर एक एक. तर इथे हा मी राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर जे हे धागे आहे कट केलेले ते धागे आपल्याला मागच्या साईडनी लपवून घ्यायचे आहेत. तर कोणत्याही खांबामध्ये सुई टाकून हे धागे असे लपवायचे आहेत मागच्या साईडनी. हे बघा अशा प्रकारे लपवून घ्यायचे आणि एक्स्ट्रा जो राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे मी सर्व धागे लपवून घेते. हे बघा मी इथे सर्व धागे मागच्या साईडनी लपवून घेतलेले आहे. तसेच सेम इकडचेही मागच्या साईडनी लपवून घेतलेले आहेत. तर जसं आपण इथे रेड कलरचं फूल तयार केलं होतं तर तसंच इथे आपल्याला येलो कलरचं फूल तयार करायचं आहे. तर इथे आपण 6 फुलं तयार केले. हे बघा 1 2 3 4 5 6 6 फुलं तयार केले. तर इथे आपल्याला 12 फुलं तयार करायची आहेत. हे बघा मागच्या साईडून धागा घेऊन एक खांब सोडून दिलेला आहे आणि दुसऱ्या खांबापासून आधी 3 चेन 1 2 3 3 चेन झाल्याच्या नंतर डबल क्रोशियाचे 3 खांब. हे बघा हाफ खांब घ्यायचा आहे आपल्याला डबल क्रोशियाचा, फुल नाही घ्यायचा आहे. हे बघा 2 आणि हा 3. हे 3 खांब झाल्याच्या नंतर इथे आपल्या 4 याच्यातून धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे पॅक करून द्यायचा आणि वर 3 चेन 1 2 3 जिथे आपण पॅक केलं होतं तिथे परत यालाही पॅक करून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर परत इथे एक चेन आणि सेम हीच प्रोसिजर आपल्याला करायची आहे. तर इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे. हे बघा 1 2 3. त्यानंतर 4 याच्यातून घेऊन पॅक करून द्यायचं. परत 3 चेन 1 2 3 जिथे पॅक केलं होतं तिथेच पॅक करून द्यायचं. परत एक चेन नंतर सेम
त्यानंतरची पाकळी प्रत्येक खांबाच्या मधामध्ये 1 2 3 नंतर 4 याच्यातून घेऊन पॅक करून द्यायचं. 3 चेन 1 2 3 परत इथेच पॅक करायचा हे बघा आणि 1 चेन. सेम जशा आपण इथे 3 पाकळ्या केल्या तशाच इथे अजून आपल्याला 4 पाकळ्या करायच्या आहेत. म्हणजे आपल्या इथे 7 पाकळ्या येतील. तर अशा प्रकारे आपल्याला फूल तयार करून घ्यायचं. हे बघा इथे आपला एक फूल मी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर सेम फूल आपल्याला तयार करायचं आहे. तर त्यासाठी इथे एक साखळी आणि परत सेम तीच प्रोसिजर दुसऱ्या याला पण कंटिन्यू करत नेत आहे. 1 2 3 हे बघा 3 खांबाची एक पाकळी ते पॅक. परत इथे 3 चेन नंतर डबल तिथेच पॅक. हे बघा परत 1 चेन आणि सेम जशी इथे पाकळी केली तशीच इथे 1 सोडून दुसऱ्या खांबाच्या जागी बघा 1 2 3 आणि नंतर 4 याच्यातून घेऊन इथे पॅक करून देते आणि वर 3 चेन 1 2 3 परत इथेच पॅक आणि नंतर 1 चेन घेऊन परत सुरुवात. तर अशा प्रकारे मी पूर्ण हा राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघा इथे आपला पूर्ण हा राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे. तर त्यानंतर आता आपल्याला जो आपण हा राऊंड केला तो राऊंड इथे करायचा आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला आता वाढवायचं आहे. तरी आधी 6 होते, 6 याचा राऊंड होता विलायचीचा. त्यानंतर इथे आपण 12 याचा केला. म्हणजेच विलायचीच्या जागेवर सुद्धा इथे विलायची आहे आणि साखरेच्या जागेसुद्धा इथे विलायची घेतलेली आहे. तर तसंच सेम इकडेही आपल्याला करायचं आहे. इथे विलायचीच्या जागेवर विलायची घ्यायचं आहे खालून आणि इथे साखरेच्या जागेसुद्धा विलायची घ्यायची आहे. तर हा राऊंड आपला 24 याचा होणार आहे.